भारताच्या संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ गायिका सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचं निधन झालं आहे। वयाच्या 93व्या वर्षी आशाताईंनी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला। विविध भाषेतून तब्बल 12,000 गाणी गाणारी सुरांची ही मालिका आज काळाच्या पडद्याआड गेली आहे। त्या निमित्ताने त्यांच्या जीवन प्रवासावर एक नजर टाकूया। जन्म आशाताईंचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे झाला। त्यांच्या संगीताचा प्रवास हा लहानपणापासूनच सुरू झाला होता। आशाताईंनी वयाच्या 9व्याच वर्षी त्यांच्या वडिलांचं छत्र गमावलं। त्यामुळे कुटुंबाला आधार देण्यासाठी त्यांनी अगदी लहान वयातच गाण्यास सुरुवात केली। आशाताईंनी त्यांचं पहिलं गाणं हे वयाच्या 10व्या वर्षी 1943 मध्ये माझा बाळ या मराठी चित्रपटात गायलं। तर 1948 मध्ये चुनरिया या बॉलिवूड चित्रपटात सावन आया हे गाणं गायलं। तेव्हापासूनच त्या संगीताच्या जगात सक्रिय झाल्या। लता दीदींसोबत नात्यात दुरावा आशाताईंच्या आयुष्यात खरं वादळ आलं ते जेव्हा त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी कुटुंबाच्या विरोधात जाऊन लता मंगेशकर यांचे सचिव गणपतराव भोसले यांच्याशी पळून जाऊन लग्न केलं। या निर्णयामुळे लता दीदी इतक्या दुःखी झाल्या की त्यांनी आपल्या बहिणीशी असलेले सर्व संबंधच तोडले। गणपतराव हे आशाताईंपेक्षा जवळपास 20 वर्षांनी मोठे होते। आशाताईंची 3 मुले आशाताईंनी एका मुलाखतीत त्यांच्या पहिल्या लग्नाबद्दल सांगितलं होतं, माझ्या पतीचे कुटुंब रूढीवादी होतं, ते एका गायन स्टारला स्वीकारू शकत नव्हतं। त्यांनी मला सांगितलं होतं की मी माझा धाकटा मुलगा आनंदला जन्म देणार होते, तेव्हा कुटुंबानं मला माझ्या पालकांच्या घरी परतण्यास सांगितलं। यानंतरच लग्नाच्या 11 वर्षांनी आशा भोसले आणि गणपतराव वेगळे झाले। त्यांना गणपतरावांपासून 3 मुले झाली होती। आर.डी. बर्मन यांच्यासोबत दुसरं लग्न पहिलं लग्न तुटल्यानंतर आशाताईंच्या आयुष्यात पुन्हा प्रेम बहरलं। त्यांनी 1980 मध्ये संगीतकार गायक आर.डी. बर्मन यांच्याशी लग्न केलं। आर.डी. बर्मन आशा भोसलेंपेक्षा 6 वर्षांनी लहान होते, पण त्यांचंही 1994 मध्ये निधन झालं। खराब आवाजामुळे स्टुडिओतून बाहेर काढलं। आज ज्या गायिकेच्या आवाजाला जगभरातून पसंती मिळते, परंतु एकेकाळी तिला तिच्या सुरुवातीच्या काळात तीव्र नकाराचा सामना करावा लागला होता। 1947 सालची ती घटना होती, जेव्हा आशाताई किशोर कुमार यांच्या सोबत एक गाणं रेकॉर्ड करणार होत्या। मात्र संगीत दिग्दर्शक खेमचंद प्रकाश यांनी त्यांचा आवाज निरुपयोगी ठरवून आशाताईंना चक्क स्टुडिओतूनच हाकलून दिलं होतं। पण आशाजींनी हार मानली नाही आणि 14 भाषांमध्ये तब्बल 12,000हून अधिक गाणी गाऊन त्यांनी इतिहास रचला। आपल्या जीवनात लहानपणापासूनच अनेक चढ उतार पाहिलेल्या पद्मविभूषण आशाताई भोसले यांना आपलं महानगर, माय महानगर लाईव्ह आणि ओनली मानिनी तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली। यासोबतच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या आशाताईंविषयी काय आठवणी आहेत, त्यांचं कोणतं गाणं तुम्हाला आवडतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका।